ज्यांना खरोखरच निसर्गावर आणि सह्याद्रीवर प्रेम असेल त्याने हा व्हिडिओ एवढा शेअर करा खरोखरच ज्यांनी हे कचरा टाकलाय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे मंडळी. आत्ता मग जाताना नव्हतं चालेल, आत्ता कोणतरी किती कचरा केलाय, सगळा जमा करून घेऊन जात आहेत. काय सांगाल मग येणार सगळ्यांना एवढं कचरा केलाय? काही तक्रार नाही. तुम्ही येता इथं, तुम्हाला तुझ्या अर्थी तुम्ही इथं येताचा अर्थ तुम्ही जिथे कुठे आहात ते असं वातावरण नाहीये. तुम्हाला हे मिळत नाहीये तुम्ही जिथं आहात तिथं, म्हणून तुम्ही इथं येताय आणि इथं तेच करताय जे तुला तिथं मिळत नाहीये. म्हणजे माती खाताय तुम्ही इथे येऊन, म्हणजे माती खाताय तुम्ही इथे येऊन. सो माती खाऊ नका, झाडाचा पाला खा, गू खा आणि हे नका करू कचरा इथे, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मग बेस्ट येऊ नका. हे चॉकलेट्स तुम्हाला तिथेही मिळतील, चिप्स तुम्हाला तिथेही मिळतील. मस्त एक झाड बघा आणि त्या झाडाखाली एक टेबल खुर्ची आणा, लावा, भरपूर सारे चिप्स खा. वर नका येऊ, खालीच. श्रम नाही पडणार, त्रास नाही होणार, घाम नाही गळणार आणि आमच्यासारख्या लोकांना त्रास नाही होणार, है ना. आनंदकडे तिकडे तिकडे येऊ नका. नाही आलेलं बरं. तुम्हाला काय आमंत्रण दिलं इथं? चला क्रश करू का त्याला? हां क्रश करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्यासाठी आहे. म्हणजे हे तुम्हाला येत नाहीये म्हणून इथे येत आहे. तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या पुढच्या पिढीला, तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना हे सुख बघता यावं. पण हे जर तुम्ही इथे करणार असाल तर तुमची नातवंड इथे येणार नाहीत. ते म्हणतील तिकडे घाण आहे बाबा तुमचं. अरे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तो खूप भारी होतं राव, होय कसलं भारी होतं, काय सात टप्प्यातला धबधबा आणि ते सगळं आहे. पण त्याचे गटार झाले आता. कोणी केलं? तुम्ही केलं. समजून घ्या आमच्या भावना. माणसासारखा दळभद्री प्राणी नाही, म्हणजे कर्मदरिद्री असं म्हणू. म्हणजे इथे यायची लायकी नाही आपली. इथे हरणांनी यावं, सशांनी यावं, कोल्ह्यांनी यावं, लांडग्यांनी यावं, माणूस म्हणून इथे यायची लायकी नाही आपली. आपण दळभद्री, कर्मदरिद्री आहोत. कारण आपल्याबरोबर हे प्लास्टिक येतं, कचरा येतो. बरं हे सगळं खायचंय ना, अरे खिशात ठेवा ना, एवढे तुकडे आहेत, खिशात ठेवून तुमच्या घरी घेऊन जा. वाटेत कचरा पेटी पडते त्याच्यात टाका. इथे काय विचार करून टाकता इथे? कोण तुमचे पप्पा, आजोबा कोण येणार आहेत? तुमच्या घरातली साफसफाईवाली बाई येणार आहे इथे साफ करायला? मग इथल्या या व्हॅलीतल्या सुंदर छान गावातल्या लोकांनी तुमचा कचरा उचलायचा, तुमची घाण काढायची, तुमची शिशू धुवायची. हे बरं दिसतं का रे? आणि तुम्ही इथे येता म्हणजे तुम्ही खर्च करायची ताकद आहे तुमची. तुम्ही शहरात ना आलेले आहात, तुमच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, म्हणून तुम्ही इथेपर्यंत येऊ शकता. पण तुम्ही तुमचा कचरा नाही, तुमची शी तुम्ही विष्ठा तुम्ही परत घेऊन नाही जाऊ शकत. शेम ऑन यू.
अंधार होत आलाय म्हटलं कवी राहिले कुठं किती दोन पिशव्या भरून कचरा आणला मी. चला जास्त जंगलात आता रानात जाऊ नका, अंधार झालाय. काहीच वेळानंतर मंडळी थोड्या वेळानं अंधार होत येणार आहे. परंतु अंधार होईल जाताना आपल्याला दिसेल की नाही पायाखाली याची कोणतीही पर्वा न करता आमचे कवी साहेब, जय श्रीकृष्ण कवी साहेब, रवी सर बघा सर्व जो कचरा आहे तो उचलून घेऊन चालले सगळे. शेवटची रस्त्याची स्टेप शेवटला आलो आहे रस्त्यावरती. तर सुद्धा पिशव्या किती झाल्यात बघा, बॉटल पिशव्या किती जमा केलेल्या आहेत. एवढी घाण, एवढा कचरा. गाडीवर किती खजाना सापडलाय बघा, तुम्हाला बघायचं आहे. बघा किती खजाना सापडलाय, तो शोधून घेऊन चाललोय. हा 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 दिसला बघा किती खजाना आहे. कोणाकोणाचा हरवला आहे ओळख पटून घेऊन जावा. इथे खजाना भेटलाय बराच लोकांचा. हां जर जर किमती वस्तू असते ना, किमती वस्तू तुम्हाला माझ्या घरात आले असते लोक न्यायला. ही तिथे नेऊन सोडतो. हां तिथे टाकतो त्याच्यामध्ये, ठेव इथंच त्या ह्याच्यामध्ये टाकून येतो. ओके म्हणजे या सर्व कचरा आहे ना, ते बघा बाबा आता बोलतो मीच टाकतो म्हणून, बाबा आताच घेते. बाबा कुठे ठेव सांग, ठेव. चला इथे ठेवतो. बाबा आताने जबाबदारी घेतली, तो बोलतो मी टाकतो तिकडं कचरा. धन्यवाद बाबा, धन्यवाद.